26 अकराच्या हल्ल्यावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांनी काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर अतिशय गंभीर असे आरोप केले आहेत। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आहेत। आरोप केले आहेत, तुमच्या पक्षाचं पण नाव घेतलं त्यांनी। आता तुम्हीच म्हणताय ते ज्येष्ठ नेते आहेत आणि एखादा ज्येष्ठ नेता अशा प्रकारे बोलत असेल तर त्यांची मानसिकता काय आहे हे समजून घेतलं पाहिजे। मला जेवढं माहीत आहे त्याच्यामध्ये माधव भंडारी हे अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि आता उतार वयामध्ये म्हणजे 70 पार करताना सुद्धा त्यांना विधान परिषदेवर न मिळालेली संधी याच्यामुळं कदाचित त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतो। आम्ही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटल्यानंतर मी विनंती करेल की जर भंडारी साहेबांचं काही एखाद्या इस्पितळात दाखल करण्याकरता काही आमचं सहकार्य राष्ट्रवादीचं लागलं तर आम्ही तनमन धनानं त्यांना सहकार्य करू। मात्र तुर्तास इतकंच सांगतो की विधान परिषदेवर संधी न मिळाल्यामुळे त्यांच्या डोक्यावर झालेल्या विपरीत परिणामातून ते त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्यांच्या या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही। तसंही त्यांना पक्ष त्यांचाच का किंमत देत नाही, कारण ते आउटडेटेड बॅटरी झालेली व्यक्ती आहे। टायमिंग सध्याचं का साधलं असावं त्यांनी आरोप करतात? मी सांगतो ना, एखाद्या माणसाचं मानसिक संतुलन ढासळलं तर कुठल्याही टायमिंगला तो व्यक्ती काही बरडतो। मग यांचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे। अशा प्रकारे काहीतरी पुरावा नसताना बोलावं आणि आपल्या बुद्धीचं अक्कल त्यांनी पाजळावी। शेवटी तुम्ही ज्येष्ठ म्हटले म्हणून मी पण मान ठेवतो, पण कुठला पुरावा असेल तर त्यांनी महाराष्ट्रासमोर आणावा। जाणीवपूर्वक असे हेतुपुरस्पर आरोप करणं बंद करावं आणि जर त्यांना एवढंच त्यांचं संतुलन जागेवर ठेवायचं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणखी एखादं वर्ष कोणाचं कमी करा आणि त्यांना विधान परिषदेवर संधी द्या, म्हणजे जरा ताळावर येतील। या संदर्भात माधव भंडारी यांची तक्रार जी आहे ती भाजपच्या नेत्यांकडे करू आणि कोणतीही गोष्ट बोलताना महायुतीत वितुष्ट येणार नाही याची काळजी भाजपच्या नेत्यांनी बोलताना घ्यावी अशी अपेक्षा जी आहे ते आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे। उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।